त्यांनी सांगितलं की बाकी जणांजवळ अनेक गोष्टी कमी आहे म्हणून माझ्याकडेच तुम्ही ही उमेदवारी राहू द्या, त्याच्यामुळे आमची युती तुटलेली आहे। आणि युती तुटल्याच्या नंतर खूप पुढे जाण्याचं काम या शहरातील सर्व 18 पगड जाती धर्माच्या जनतेनं साथ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांना केलेलं आहे। जाणू शकता मग काय आहे? स्थिती काय आहे आता? काय वाटतं उद्या? आता स्थिती काय, उद्या आज जर 12 वाजता कोर्टानं निर्णय जर म्हटले तर 20 तारखेला तर 20 तारखेपर्यंत थांबावं लागेल। नाही तर मला वाटलं होतं रात्री काही गडबड झाली, पण काही गडबड नाही। मी 1 ते 10 पर्यंत आता येतोय आणि जिथं जिथं माझे कॉन्टॅक्ट आलेले, अनेक पक्षाशी माझे कॉन्टॅक्ट आहे। विधानसभेला सुद्धा मी 1,06,000 मतं घेतलेले, त्यामुळं त्या पद्धतीनं आज जाऊन त्यांच्या कानाची आणि त्यांच्याशी बोललेलो आहे। पण थोडे जरा काही चॅप्टर राहतात, त्यांच्याशी काही जमत नाही, त्यामुळे पण गरीब जनता सर्व पक्षातले ते माझ्या बरोबर आहे, त्यामुळे नक्कीच इथं विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीचा होईल। आता माजी मंत्री अनेक तोंडाशी लावत होते आणि त्याच्या माध्यमातून सगळं बाहेर आलेलं आहे। त्यामुळे काय विकास झालेला आहे इथल्या जनतेला सगळं माहित आहे। त्यामुळे विकासावर बोलण्याची नैतिकता खरोखर जे ज्यांनी 40-45 वर्ष फकीरा जे राज्य केलं त्यांना तर मुळीच राहिलेली नाहीये। आता लोकशाही आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेवटच्या माणसाला, कुडात राहण्याच्या माणसाला सुद्धा एकाच वोटचा, एकाच मताचा अधिकार दिलेला आहे आणि ज्यांच्याजवळ अब्जपती आहे त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे। त्यामुळे मी माझं राजकारण की कुडात राहणाऱ्याला सुद्धा तेवढंच महत्व देतो आणि आमिरला तेवढंच महत्व देतो। त्यामुळे त्याच्यात विकास काय केला या शहरामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त काहीला बोलता येतं, काहीला बोलता येत नाही।